आजकाल शिक्षण क्षेत्रातही फसवणूक, हेराफेरीसारखे गंभीर गुन्हे घडताना दिसत आहे। राजस्थानमध्ये अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बहिणीला शिक्षिकेची नोकरी मिळावी यासाठी तिच्या भावानं कॉलेजच्या प्राचार्यांना मोठी रक्कम दिली, पण प्राचार्यांनी नोकरी दिलीच नाही। त्यामुळे या व्यक्तीने पैसे परत मागितले। प्राचार्यांनी हे पैसे परत देण्यास नकार दिला। प्राचार्यांनी हे पैसे परत न दिल्यानं त्या व्यक्तीनं प्राचार्यांचं अपहरण केलं। या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। भरतीसाठीच्या स्पर्धा परीक्षेत हेराफेरी केली जाऊ शकते, हे पुन्हा एकदा समोर आलंय। राजस्थानमधील एका सरकारी शिक्षकानं त्याच्या बहिणीला सरकारी नोकरी मिळावी यासाठी एका कॉलेजच्या प्राचार्यांना 10 लाख रुपये दिले, पण प्राचार्यांनी ठरल्याप्रमाणे त्याच्या बहिणीला 3ऱ्या श्रेणीतील शिक्षिकेची नोकरी दिली नाही। त्यामुळे शिक्षकानं प्राचार्यांना दिलेले पैसे परत मागितले, पण प्राचार्यांनी 10 लाख रुपये परत दिले नाही। त्यामुळे शिक्षकाने त्याच्या मित्रांच्या मदतीनं प्राचार्यांचं अपहरण केलं। त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं।